ज्या 7 खास गोष्टी प्रत्येक जण स्ट्रॉंग महिला पाहून म्हणतो, वा किती कॉन्फिडंट आहे, किती स्वतंत्र आहे. पण कदाचित कोणालाही जाणवत नाही की त्या हसण्यामागे किती अश्रू दडलेले आहेत, त्या मजबूतीच्या मागे किती वेदना दडलेली आहे. ती दररोज स्वतःला जोडत असते, तुटूनही हसत असते. मजबूत स्त्रिया काही अलौकिक असतात, त्याही आपल्यासारख्याच असतात. फरक इतकाच की त्यांनी परिस्थितींना आपली ताकद बनवलेली असते. जर तुम्हालाही अशी महिला व्हायचंय जिला कुठलंही वादळ हलवू शकत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बोलणार आहोत अशा 7 सवयी, ज्या सवयी प्रत्येक महिलेला स्ट्रॉंग ओळख देतात, ज्याबद्दल कदाचित ती स्वतःही कोणाला सांगत नाहीत. चला तर सुरुवात करूया. नंबर 1, ती प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही. ती गोष्ट वैयक्तिकरित्या घेत नाही. एक मजबूत महिला जाणते की जग अन्यायाने भरलेलं आहे. लोक तिच्या कपड्यांपासून तिच्या निवडीपर्यंत सगळ्यांबद्दल आपली मते देतील, पण प्रत्येक कमेंटला तिच्या आत्ममूल्याशी जोडून पाहत नाही. तिला माहीत आहे की जर ती प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसली तर ती स्वतःला कमजोर बनवेल. तिला हे कळलंय की कधी कधी शांतता हे सर्वात मोठं उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं आणि प्रत्येक गोष्ट मनापासून घ्यायची गरज नसते. ती फक्त त्यांचं ऐकते जे तिला सुधारायला मदत करतात. बाकी सगळं हवेमध्ये उडवून टाकते. तिला हेही माहीत असतं की बऱ्याच वेळा लोक आपली कमतरता दुसऱ्यांच्या टीकेत लपवतात. म्हणून जेव्हा कोणी तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आतून हसते, कारण तिला माहीत आहे की इतरांची मते तिची ओळख ठरवत नाहीत आणि हीच विचारसरणी तिला तुटू देत नाही, उलट दररोज आणखीन मजबूत बनवते. कमेंट करा जर तुम्हालाही कधी कोणाच्या नकारात्मकतेला दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर. नंबर 2, ती स्वतःला कधीही कमी समजत नाही. ती कधी स्वतःला कमीच समजावून घेत नाही. मजबूत स्त्री तिच्या चुका देखील साजऱ्या करते. कोणीतरी तिच्या रंगावर टीका करतो किंवा तिच्या दिसण्यावर, ती त्यांना स्वतःवर हावी होऊ देत नाही. तिला ठाऊक आहे की कोणाच्या सुंदरतेच्या निकषांवर उभी राहायची नाही. तिची किंमत तिच्या त्वचेवर नाही तर तिच्या आत्म्यावर आहे. ती इतरांशी तुलना करत नाही. तिला तिच्या वेगळेपणाचा अभिमान आहे. तिला माहीत आहे की सगळे सारखे नसतात आणि वेगळं असणंच खरी सुंदरता आहे. तिनेही हेही शिकले की जगातील टीका कधीही थांबणार नाहीत, पण जर तिने स्वतःला कमी समजले तर ती खरंच हरून जाईल. म्हणून ती स्वतःची सगळ्यात मोठी समर्थक असते. जेव्हा लोक तिला कमी लेखतात ती आतून अजून मजबूत होते, कारण तिला माहीत असते की तिला सिद्ध करायचं काहीच नाही, फक्त जगायचं आहे सगळ्यांसाठी. कमेंट करा जर तुम्हीही दररोज स्वतःला थोडं जास्त स्वीकारत असाल. ती इतरांकडून नाही तर स्वतःकडून अपेक्षा ठेवते की स्वतःकडून जास्त अपेक्षा करते इतरांपेक्षा. अपेक्षा तुटतात आणि मजबूत स्त्री हे चांगलं जाणते. तिने तिच्या आयुष्यात अशा लोकांना पाहिलं आहे ती जे वचन देतात पण ते पाळत नाहीत. त्यामुळे आता ती इतरांपेक्षा स्वतःवर जास्त भरोसा करते. तिला माहीत आहे की काही हवं असेल तर स्वतःला उठावं लागेल. ती तिच्या समस्या इतरांकडून नाही तर स्वतः शोधते, स्वतःशी प्रश्न विचारते, स्वतःच उत्तर देते आणि पुढे चालू लागते. ती तिच्या ध्येयासाठी स्वतः जबाबदार आहे. कोणाच्या आधारावर स्वप्न पाहत नाही आणि कोणाच्या परवानगीशिवाय ती पूर्ण करते. ती स्वतःसाठी उभी राहते आणि हीच सवय तिला अनस्टॉपेबल बनवते. तिने स्वतःला स्वतःचा सगळ्यात मोठा सपोर्ट तयार केला आहे. 4, ती आपली गोष्ट मनमोकळेपणाने सांगते. ती प्रत्येक सत्य मनमोकळेपणाने बोलते. आधी ती ही सोसायटीची चांगली मुलगी बनण्याचा प्रयत्न करत गप्प बसायची, पण आता नाही. तिला समजले की आपला आवाज दाबणं म्हणजे स्वतःशी वैमानी करणं आहे. आता जर तिला काही आवडलं नाही तर ती थेट सांगते. जर कोणी तिच्या मर्यादा ओलांडल्या तर ती गप्प राहत नाही, मोकळेपणाने विरोध करते. तिला माहीत आहे नाही म्हणणं कुठलाही अपराध नाही, उलट हे स्वतःच्या सन्मानाचा प्रतीक आहे. आणि आता ती आपल्या गरजा आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करते, कोणत्याही अपराधी भावना मनात न ठेवता. तिच्या आवाजामध्ये ताकद असते कारण ती मनापासून येते. नंबर 5, ती आता एकटी राहणं शिकलीये. तिला एकटीला राहायला अजिबात त्रास होत नाही. मजबूत स्त्रीला
कोणाच्या सतत सोबत राहण्याची गरज नसते. तिने एकटी चालायला शिकलंय आणि हे तिचं स्वातंत्र्य आहे. तिला माहीत आहे की लोनलीनेस आणि सॉलिट्यूड यामध्ये फरक असतो. जेव्हा जग सोडून जातो तेव्हा ती स्वतःच्या सोबत उभी राहते. जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती स्वतःशी जोडलेली असते. त्या एकटेपणात ती स्वतःला बरं करते, आपल्या ध्येयात स्पष्टता जाणते आणि आपल्या अंतर्गत आवाजाला ऐकते. तिला हेही माहीत असतं की एकटं राहणं कमजोरी नाही तर सगळ्यात मोठी ताकद असते. जेव्हा तुमच्याकडे स्वतःची साथ असते तेव्हा तुम्ही कुणावरही अवलंबून राहत नाही आणि ही स्वतंत्रता तिला भीतीशिवाय बनवते. तिची ओळख कोणत्याही नात्याने, लेबलने किंवा टॅगने बनत नाही. ती स्वतःसाठी सगळ्यात मोठी ओळख असते. तिला कोणत्याही मान्यतेची गरज नसते कारण ती स्वतःची सगळ्यात मोठी समर्थक असते. जर कोणी तिला सोडून दिलं तरी ती तुटत नाही, उलट अजून खुलते कारण तिने एकटं राहणं नाही तर एकटं जगणं आणि आनंदी राहणं शिकलंय, कोणत्याही पश्चातापाशिवाय. नंबर 6, ती आपल्या भावना नियंत्रणात करते. तिला इमोशनल डिसिप्लिन आहे. भावना सगळ्यांच्याच असतात पण मजबूत स्त्री त्या भावना वापरते. त्या भावना तिच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. जेव्हा कोणीतरी तिला दुखावतो तेव्हा ती अगोदर स्वतःला सांभाळते. ती अचानक निर्णय घेणं टाळते. जेव्हा कोणीतरी तिचा मजाक उडवतो ती लगेच प्रतिउत्तर देत नाही. ती आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरते. तिने स्वतःला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ केला आहे. तिला माहीत आहे की परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते पण आपली रिॲक्शन नक्कीच असते. त्यातच आपली खरी ताकद दडलेली असते. ती आपला राग, दुःख आणि फ्रस्ट्रेशन समजून घेते. त्यांना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आणि पद्धत निवडते. हे सेल्फ अवेअरनेस तिला एक समतोल व्यक्ती बनवते. मनात शांती ठेवणं हे खरं जिंकणं आहे. आणि जेव्हा लोक तिची काळजी घेतलेली ऊर्जा पाहतात तेव्हा ते फक्त प्रभावित होत नाही, ते प्रेरित होतात. नंबर 7 म्हणजे ती रोज स्वतःला निवडते. स्ट्रॉंग महिला असणं काही एकदाचं काम नाही, हा दररोजचा निर्णय आहे. ती दर सकाळी उठून स्वतःला म्हणते, मी स्वतःला सोडणार नाही. जेव्हा जग तिला थकवते, जेव्हा तिच्या मेहनतीला कोणी मान्यता देत नाही तरीही ती स्वतःला प्रेरित करते. जेव्हा लोक तिला मागे टाकतात ती पुढे जाण्याचा मार्ग स्वतःच बनते. तिला माहीत आहे की सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट हे स्वार्थीपणा नाही तर जगण्यासाठी गरजेचं आहे. ती कोणताही अपराधीपणा न बाळगता स्वतःसाठी उभी राहते कारण तिला माहीत आहे जर ती स्वतःसाठी उभी राहिली नाही तर कोणीही तिच्यासाठी उभं राहणार नाही. ती स्वतःला जज करत नाही. जर ती थकली, रडली किंवा थांबली तरी ती स्वतःला स्वीकारते. तिच्यासाठी प्रगती म्हणजे परफेक्शन नव्हे, सातत्य आहे. दररोज कशाही परिस्थितीत ती स्वतःशी एक वचन पाळते, मी माझ्यासाठी लढेन, माझ्यासाठी उभी राहीन आणि माझ्यासाठी उभी राहीन, जगेन. ही दररोजची कमिटमेंट तिला वेगळं बनवते. हीच सवय तिला दररोज अजून सुंदर आणि मजबूत बनवते. कमेंट करा जर तुम्ही रोज स्वतःला निवडायचं वचन देता. आता तुम्हाला कळलं असेल की मजबूत स्त्री होण्यासाठी भारी शब्द किंवा दिखावा लागतो असं नाही. गरज असते एक मजबूत मनाची, ती मनस्थिती जी दररोज स्वतःला निवडते, ज्या वेदनेतून शिकते आणि जी जगाच्या आवाजात स्वतःचा ऐकू शकते. मजबूत स्त्री होणं याचा अर्थ असा नाही की तू कधी तुटणार नाहीस. याचा अर्थ असा आहे की तू प्रत्येक वेळी स्वतःला जोडायला शिकलीस. जेव्हा कोणी तुला कमी समजतो तेव्हा तू अजून स्वतःला अधिक सशक्त करतेस. जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा तू आपल्या ताकदीला जागवतेस. मजबूत स्त्री तीच असते जी जगाच्या म्हणण्यावर नव्हे तर स्वतःच्या मनावर निर्णय घेते. ती फेल झाल्यामुळे लाजत नाही, ती त्यातून शिकते. ती दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलत नाही पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी मर्यादा ठरवते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिला माहीत आहे की तिची किंमत कोणत्याही नात्याने, कोणत्याही पदाने किंवा कोणत्याही मताने ठरत नाही. तिची किंमत ती ठरवते. जर तुम्हालाही अशी स्ट्रॉंग महिला व्हायचं आहे तर या सवयी आजपासून सुरू करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यातून कोणती सवय सगळ्यात जास्त तुम्हाला आवडली तेही सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.